चला तर मैत्रिणींनो, आज करूया ना पाकाचं टेन्शन ना जास्त तूप लागेल असे मऊसूत पेढ्यासारखे रवा लाडू। आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यात 2 वेलची टाकून ती मिक्सरला बारीक करून घेतली आहे। आता एका कढईमध्ये 1.5 वाटी रवा घेतला आहे आणि तो बिना तुपाचा आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे। 5 मिनिटासाठी आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे असाच। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी तूप टाकून घ्यायचं आहे। वितळलेला असेल तर 1 वाटी घ्या आणि घट्ट असेल तर अर्धी वाटी तूप तुम्ही येथे घेऊन हे रव्याचे लाडू करू शकता। आता अजून आपल्याला येथे 10 मिनिटं हा रवा असाच भाजून घ्यायचा आहे। याचा कलर न बदलता लो गॅसवरती हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, असा एकदम याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। या पद्धतीने रवा लाडू कराल तर सगळेच खुश होतील। आणि आता आपला रवा चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक केलेली साखर टाकली आहे आणि तीही परतून घेतली आहे। आता साखर चांगली मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एकत्र करून झाकून ठेवायचं आहे। व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला दाबून दाबून असे एकत्र करून त्याच्यावरती ताट झाकून 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आणि 10 मिनिटांनंतर हे बघा, आपला रवा चांगला फुलला आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा काढून घ्यायचा आहे आणि पल्स मोडवरती 5 मिनिटासाठी आपल्याला हा रवा फिरवून घ्यायचा आहे। आणि हे बघा, आपला लाडू वळण्यासाठी तयार आहे। ना पाकाचं टेन्शन ना जास्त तुपाची गरज। हे आपले झटपट असे रवा लाडू तयार होतील। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आपले रवा लाडू तयार झाले आहेत।